हॅलो, तुम्हाला एक गोष्ट सांगते. छान सुंदर गोष्ट आहे, पावसाची गोष्ट आहे. आता हे पाऊस पडत असते, तर तो पडत असते तर कशामुळे पडत असते ते मी आज सांगणार आहे तुम्हाला. कशामुळे पडत मला नाही माहीत. हा, ही जुनी लोक गोष्ट सांगायची. आमची शेती असते, ते शेतीमध्ये कामाला सगळ्या बाया यायच्या ना, मग त्या कोणती कोणती गोष्ट लावायची. तर पाणी खूप पडत असते, तेव्हा एका म्हाताऱ्या बाईनी गोष्ट लावली. का बोलते, काय झालं, त्याची आई, पावसाची आई, पाणी भरायला विहिरीवर गेली. घागर घेतली, 9 लाखाचा हार घातला, सुंदरची एक पितांबरी साडी घातली आणि पाण्याला गेली. मटका डोक्यावर ठेवून, पहिले कसे नळ किंवा ते बोरिंग नसायची, विहीरच असायची. ते विहीर किती श्रीमंत असला तरी ते विहिरीवरच पाणी भरायला जायचं. तर ती विहीर असते, गावाच्या मध्ये असते, नाही तर गावाच्या थोडी बाहेर असते. तर अशी गावाच्या मध्येच असते विहीर. आजूबाजूला घरं असतात, विहीर असते. त्या विहिरीवर गेलेले असतात. पावसाने बघितला, आईने खूप आज चांगली तयारी केली. साडी पितांबरी वगैरे घातलाय, गजरे बिजरे घातल्यात आणि दाखवायला गेली हार आईने 9 लाखाचा. मी आता बघ काय करते. तर मुलगा छोटा असते, एवढा एवढा. तर पाऊस तेवढ्यात गेली आणि सगळ्यांना दाखवस रे, मी हार घातलाय, साडी. सगळे सांगतो, वा, आज किती भारी दिसते, सुंदर दिसते. 9 लाखाची साडी घातलाय बाबा, हार घातलाय, 9 लाखाचा हार घातलाय, पितांबरी साडी घातलाय, घागर सुंदरची घागर घेतली आणि डोक्यावर घेतली. सगळ्या बायकांना अशी दाखवायला लागलाय. सगळ्या बायका कोणी जायला निघाल्यात, कोणी जाणार आहे. तेवढ्यात त्याने सोडलं पाणी, वारा पाणी सोडला. तशी सगळ्यांची पलोपल झाली. आता पावसाची आई पण हा गेलंय. पावसाची आई पण बाबा पडत झडत ती घागर घेऊन आली घरी. तिची घागर पण कुठे फुटली आणि तो साडीचं धुनधान झालं, गजरे उडून गेले आणि खूप लाल झाली. आत्ता याला मी फटकवणार पावसाला. मग त्याला माहीत आहे मी तयारी करून गेली, आत्ताच काय, पाणी सोडलं. तर गेली, लाल लाल झाली आणि चिडून गेली आणि गेली आणि त्याला बाबा घेतली दोरी आणि बांधून ठेवली खांबाला आणि इथून तिथून छडीने मारलं. आई कशाला मारते, तू का पाणी सोडलं, माहिती आहे ना, मी 9 लाखाचा हार घातलाय, पितांबरी साडी घातलाय, घागर घेऊन पाण्याला गेले आणि तुला काय घाय सुटलेली का, मला घरी येऊन द्यायचं होतं ना. मग नाही ना आई, आई माफ कर मला, मी असं नाही कधी करणार, असं नाही करणार. नाही, तुम्ही केलं आता. मग ती श्राप देते त्याला. श्राप देते म्हणजे कशी श्राप देते, का तू पडला तरी तुला शिव्या देतील, नाही पडला तरी तुला शिव्या देतील. पावसाला सांगितलं, त्याच्या आईने श्राप दिलेला आहे. तर खूप पडला, खूप पडला. मग आपण कसे सांगतात, हा पाऊस मेला नुसता लागून राहिले, तसं सांगतात कामात धंदानी जाणारी माणसं. किंवा नाही पडला तर शेती सुकून गेली, सगळं धान्य हे करून गेला, हा कुठे मेला, हे पाणी पडत नाही, काय नाही, अशा आपण शिव्या देत राहतात. कोण कोण तर घाण शिव्या देत राहतात, असे पावसाला शिव्या देतात. तर त्याचा आईचा श्राप त्यावर पडलेला आहे, म्हणून त्याला शिव्या देतात. तर मुलांना आईच्या हातात खूप ताकद असते, खूप आशीर्वाद असते. त्यांची कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची म्हणजे हे चांगली इमानदारी, अशी त्यांच्या हातात खूप म्हणजे हे असते, पुण्याई असते. तर ती पुण्याई ते हात असं झालं तर आशीर्वाद उठलं डोक्यावर चांगल्या पद्धतीने, तर तुमचं चांगलं काय कल्याणच होईल. आणि असं श्राप दिलं तर तो श्रापच राहील. म्हणून आईवडिलांना सतवू नका, त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांना बघा.